हस्तिनापूरच्या मगध देशातील गुप्तहेरानं मध्येच एका अविश्वसनीय वार्ता आणून राजवाड्यावरच्या सर्वांनाच धक्का दिला. ती वार्ता ऐकताच अंगराज तर फारच अस्वस्थ झाले. ज्यावेळी एका दासानं येऊन त्यांना ही वार्ता सांगितली, त्यावेळी ते वृषसेनेला शिकवित होते आणि त्याला बहुकंटकाचा अवघड डाव समजावून देत होते. वार्ता घेऊन येणारा दास मगधांच्या राजाच्या वधाची वार्ता घेऊनच आला होता. ती ऐकताच वृषसेनेला तसाच सोडून अंगराज त्या दासाजवळ गेले आणि त्याचे खांदे धरून गदागदा हलवीत त्यांनी त्याला विचारलं, त्या विख्यात जरासंधाला कुणी मारलं? बोल, कुणी? पांडुपुत्र भीमानी? त्यानं बावरून उत्तर दिलं. एकट्यानं? शक्य नाही ते. त्यावेळी भगवान श्रीकृष्णही तिथे उपस्थित होते. त्याचं उत्तर ऐकताच अंगराज स्तब्ध झाले. दास निघून गेला. पाठीवर हातांची गुंफण टाकून कसल्या तरी विचारात घडल्यासारखे ते इकडून तिकडं फेऱ्या घालू लागले. मी वृषसेनाला विचारलं, ऋषू, तातांनी शिकवलेला डाव त्यांना करून दाखवशील का? तात काय माझ्या एवढे आहेत? चित्रसेनाला नाही तर लक्ष्मणाला आण माझ्यासमोर, मग मी त्याला त्याचा माझा बाहुकंटक दाखवितो. या बाहुकंटक म्हणता येत नव्हतं. मला वाटलं अंगराज कौतुकानं त्याला वर उचलून घेतील आणि बहुकंटक नव्हे वेड्या, बाहुकंटक असं म्हणत त्याच्या मस्तकाचं आवघ्राण करतील. पण ते आपल्याच चिंतामनात मग्न होते. जरासंधांच्या वधानं त्यांना काहीतरी खटकलं होतं खास. एवढा कसला विचार चाललाय? मी त्यांना भानावर आणण्यासाठी म्हणाले. ते एकदम थांबून म्हणाले, श्रीकृष्णाचा. तो कशासाठी? शेवटी श्रीकृष्णानं जरासंधाचा वध केला म्हणून. आपण वार्ता नीट ऐकली नसावी. जरासंधाचा वध श्रीकृष्णाने केला नाही. त्या वधाचं कृष्णाला काय प्रयोजन? भीमानी मारला आहे त्याला. प्रयोजन श्रीकृष्णालाच होतं. त्या कंसाचा श्रीकृष्णानं वध केला. तो कंस जरासंधाचा जामात होता. आपल्या जामाताच्या वधाचा सूड घेण्यासाठी जरासंधानं चतुरंग सैन्यानिशी मथुरेवर अनेक वेळा चढाया केल्या. त्याच्या चढायांना कंटाळून श्रीकृष्णाला शेवटी मथुरा सोडून पळून जावं लागलं, पार पश्चिमेकडे द्वारकेला. म्हणूनच त्यानं जरासंधाचा अंत केला असावा. इंद्रप्रस्थाच्या राजसूय यज्ञ हा त्या मथुरामुक्तीच्या आनंदासाठीच असावा. मला त्या यज्ञाचं आमंत्रण नाही वृषाली, पण तरीही मी इंद्रप्रस्थाला जाणार आहे. त्या आमंत्रणाशिवाय जाण्याचा निर्णय मला जरा विचित्रच वाटला. परंतु मी काहीच बोलले नाही. मुखातून बाहेर आलेला शब्द, मग तो निद्रतेला असला तरी सत्य करून दाखविणारा त्यांचा निश्चयी स्वभाव मला माहीत होता. जरासंधांचा शेवट करणाऱ्या श्रीकृष्णाला भेटण्याची उत्सुकता असेल तुम्हाला. वृषाली, पत्नी ही पतीची अर्धांगी असते हे अचूक सिद्ध केलंस तू. ते कारण तर आहेच, पण खरं म्हणशील तर जरासंधांच्या सेनापतीलाही. चेदिराज शिशुपालाला मी त्या युद्धाविषयी सविस्तर हकीकत विचारणार आहे. भीमानं त्याला कोणत्या डावानं मारलं हेही मला ऐकायचं आहे. त्या युद्धाविषयी त्यांना अतिशय प्रेम होतं. ते नेहमी म्हणत, युद्ध म्हणजे उघड आणि सरळ शक्तीची परीक्षा. पौर्णिमा एका दिवसावर येऊन ठेपली असता सर्व कौरव योद्धांनी इंद्रप्रस्थाकडं प्रयाण केलं. युवराज दुर्योधनांनी पांडवांच्या यज्ञाला कोणी जाऊ नये असा प्रयत्न केला, पण पितामह भीष्मांनी सुरुवातीलाच या बाबतीत कणखरपणा दाखविला. त्यांनी सर्वांनाच निक्षून सांगितलं की तुम्हाला वृद्धांचा जर मान राखायचा असेल तर मी सर्वात वृद्ध कुरु म्हणून तुम्हा सर्वांना यज्ञांना येण्याची आज्ञा करीत आहे. केवळ यज्ञासाठी येणं एवढंच तुमचं काम राहणार नाही. मी सांगेन ते काम त्या यज्ञात प्रत्येकाला तिथं करावंच लागेल. ही माझी इच्छा नसून आज्ञा आहे. इतरांपुढं आपला हेका कधीही न सोडणारे युवराज दुर्योधन पितामहापुढं मात्र काहीच बोलू शकले नाही. सर्वांनाच पितामहांचा त्याग आणि पराक्रम माहीत होता. मनातून चरफडत का होईना, पण त्यांची आज्ञा सर्वांना पाळणंच भाग होतं.
अंगराजही सर्वांसमवेत इंद्रप्रस्थाला जायला निघाले. त्यांना पंचारतीनं ओवाळून मी जाताना त्यांना पाहिले. आपण गेलेच पाहिजे अशी काही पितामहांची आज्ञा नाही, पण मी जाणारच. एवढा कुणाचा आग्रह आहे आपणाला? आग्रह कुणाचाच नाही, पण मला गेलंच पाहिजे. तिथं मथुरेहून श्रीकृष्ण येणार आहे. मला यज्ञापेक्षाही त्याला पुन्हा एकदा पाहण्याची इच्छा तीव्र आहे. आपली इच्छा म्हणजे निर्धारच. त्याच्या परशूच्या पात्यासारख्या विशाल कपाळावर मी कुंकुमतिलक लावला. त्यांची मुद्रा त्या तिलकानं अवर्णनीय शोभवंत दिसू लागली. आपल्या मातापित्यांची चरणधुली मस्तकावर धारण करून ते आपल्या हस्तिदंती वर्णाच्या घोड्यांच्या चैत्ररथात बसून यज्ञासाठी इंद्रप्रस्थाकडे निघून गेले. ते म्हणाले होते, श्रीकृष्णाचं दर्शन घेण्याची इच्छा तीव्र आहे. त्याच्या दर्शनानं त्यांना एवढं कसलं समाधान मिळणार होतं, कोण जाणे. त्यांच्या त्या उद्गारांनी मलाही वाटलं की श्रीकृष्णाला आपणही एकदा तरी पाहावं. कारण जे माझ्या पतीचं समाधान होतं तेच माझं समाधान होतं. स्त्रीचं जीवन हे पतीच्या चरणावर भक्तिभावानं आणि श्रद्धेनं समर्पित केलेलं कमलपुष्पच असतं. पतीचं सौख्य तेच तिचं सौख्य. धुळीचे लोळ उडवीत मार्गावरची वळणं घेत माझा रथ हस्तिनापुराहून इंद्रप्रस्थाच्या दिशेने धावू लागला. पण त्याहीपेक्षा अधिक गतीनं माझ्या मनाचा रथ भूतकालाच्या विस्तीर्ण जीवन मार्गावरून धावत होता. उडत होती ती केवळ स्मृतींची धूळ. चांगल्या 1.5 तपाचा काळ निघून गेला होता. व्यक्तीच्या जीवनात 1.5 तपांचा कालखंड म्हणजे कितीतरी दीर्घ कालखंड. पण दीर्घकाल हेच काही स्मृती विसरण्याचं प्रभावी साधन ठरत नाही. निदान कटू स्मृती विसरण्याचं तर नाहीच नाही. उलट जसा जसा अधिकाधिक काळ जात राहतो तसा तसा अशा जुन्या स्मृती विचारमंथांची विविध वर्णी वस्त्र लेवून प्रकर्षानं डोळ्यापुढे नाचू लागतात. मनाला हैराण करून सोडतात. पांचालांच्या राज्यात स्वयंवर प्रसंगी द्रौपदीनं सर्व मान्यवर राजांसमक्ष माझ्या मनावर निर्दयपणं केली जखम अजून तशीच ओली होती. अवमानाच्या कोणत्याच जखमा लवकर भरून येत नाहीत. विशेषतः स्त्रियांनी केलेल्या जखमा तर कधीच लवकर भरून नाही येत. आल्या तरी त्या विरूप व्रण कुठंतरी कायमचे माग राहतातच. आपलं स्वयंवर मोडून त्या स्त्रीनं सर्वांना गरजून सांगितलं होतं की कर्णाचं जीवन म्हणजे हीनता, उपेक्षा, वंचना आणि अवमान. श्रीमुखातल्या एका नाजूक जिभेनं कर्णाचं कणखर शरीर केवळ आपल्या शब्दावर तोललं होतं. योद्ध्यासाठी यापेक्षा अन्य कोणतं भयानक मरण असतं. सर्व लोक संपत्तीच्या आणि वैभवांच्या उभारीवर जगत असतात, पण योद्धा हा केवळ मनाच्या उभारीवर जगत असतो. म्हणूनच अवहेलनेचे आणि अधिक्षेपाचे प्रसंग तो कधीच विसरू शकत नाही. या एकचित्त स्त्रीकडून झालेला घोर अवमान तो विसरू शकत नाही आणि तिला क्षमाही करू शकत नाही. म्हणूनच या घटनेनंतर दीर्घ कालावधी लोटला तरी महापुराच्या पाण्यानं नदीचा तास क्षणाक्षणाला कुरतडत जावा तसे तिचे विषारी शब्द माझ्या अंतःकरणाला कुरतडत आले होते. ते बागवान विसरावे म्हणून मी प्रयत्न करीत होतो, पण छाटलेल्या वृक्षाला नवे धुमारे फुटावेत तसे ते वेळोवेळी नव्याच आविष्कारात माझ्यापुढं उभे राहतात. शांत वेळी मन अगदी अस्वस्थ करीत, मनाचं सरोवर ढवळून टाकीत. तिच्या स्वयंवरात कामी आलेला माझा पुत्र सुदामन अनेक वेळा मला आपली आठवण करून देई. एखाद्या शहाण्या माणसाला भोवतीच्या लोकांनी ओरडून मूर्ख म्हणावं आणि शेवटी त्याला स्वतःलाच आपल्या शहाणपणाची शंका येऊन त्यांना मूर्खासारखे वेडेवाकडे हातवारे करावेत. तसं माझं झालं होतं. सर्वजण मला हीन म्हणून संधी मिळेल तेव्हा छेडीत होते. प्रथम ते ऐकताना मी उसळत होतो. पण जेव्हा एका स्त्रीनं तीच ती हीनतेचा मुद्रा हसत हसत माझ्या मस्तकावर ठोकली तेव्हा आपण खरंच हीन आहोत असं मला वाटू लागलं. मी चांडाळा इतका किंबहुना त्याहीपेक्षा अधिक हीन आहे हे ऐकायलाही माझं मन आता तयार केलं आहे. पण माझ्या पुत्रवधाचा सूड मात्र मी नक्कीच घेणार.
केवळ एकच एक सत्य या हीनतेनेही मला स्वर्गीय सौख्य देत आलं होतं आणि ते म्हणजे माझ्या कुटुंबियांच्या प्रेमाचं. पण ते सौख्यही निखळ नव्हतं. माझ्या कोणत्याही पुत्राला माझ्यासारखी जन्मजात कवचकुंडलं नव्हती आणि म्हणूनच ते माझ्यापेक्षाही हीन ठरणार होते. उद्याचे आमचे वंशज हे माझ्यापेक्षा हीन असणार ही जीवघेणी जाणीव कधीकधी मला फार अस्वस्थ करू लागली. माझा आधार एकच होता, आकाशात तळपणारा माझा गुरु. त्याच्या केवळ एका दर्शनानं मला स्फूर्ती येत होती. सारं औदासिन्य दूर पळत होतं. मी इंद्रप्रस्थाकडे चाललो होतो, पांडवांच्या राजनगराकडं, पण ते केवळ श्रीकृष्णासाठी. जाता जाताच मी रथातून सहज आकाशात दृष्टी फेकली. शेजारी बसलेला अश्वत्थामा म्हणाला, काय पाहतो आहेस त्या सूर्यबिंबाकडं एवढं निरखून कर्णा? पाहतोय की त्या तेजस्वी बिंबात कुठं एखादा हिणकस काळा भाग दिसतोय का? जे सत्य आणि शक्य नाही ते कशाला पाहतोस? जे सत्य नसतं ते जगात शक्य करून दाखविलं जातं म्हणून मी तेच अनुभवत नाही काय? माझ्या उत्तरानं तो स्वस्थ बसला आणि इंद्रप्रस्थाच्या सीमेत प्रविष्ट झालो. राजवाड्यासमोर अमात्यांनी आमचं स्वागत केलं. यज्ञ मंडपात पांडवांच्या राजसूययज्ञाची तयारी सर्व झालेली होती. पण माझे डोळे श्रीकृष्णाचाच वेध घेत फिरू लागले. तो कुठंच दिसला नाही. मी केवळ त्याच्या दर्शनासाठीच आलो होतो. नीलवर्णाचा तो श्रीकृष्ण हे एक मला निळ्या आकाशासारखं महान गूढ वाटत होतं. केवळ अल्पशा कालखंडात खांडववनाच्या घनदाट परिसरात गगनचुंबी नगरी उभारलेली पाहताना मात्र मी आश्चर्याने थक्क झालो. सर्वत्र मंदिरं, राजवाडे, शस्त्रागार, अश्वशाला, पाठशाला, भूषणागार याची शिखरं आकाशात उदरात घुसून दाटीवाटीनं इक्षुमतीच्या या यमुनेच्या किनाऱ्यावर उभी होती. ही किमया केवळ पांडवांनीच केली असेल? नक्कीच नाही. श्रीकृष्णाचाही त्यांना सहाय्य झालं असलं पाहिजे. पांडवांना त्याचा पाठिंबा लाभला होता. नाहीपेक्षा पांडव समर्थांच्या क्षेत्रातील केवळ याचकच होते. मी, अश्वत्थामा आणि दुर्योधन राजवाड्याच्या महाद्वाराबाहेर थांबलो. दुर्योधन तर फारच अस्वस्थ दिसू लागला. त्याची इंद्रप्रस्थात येण्याची मुळीच इच्छा नव्हती. पण पितामहांची अवज्ञा तो करू शकला नव्हता. अशा हिमालयासारख्या पाषाण ठेवूनच केवळ ज्येष्ठाचं आज्ञापालन म्हणून तो आला होता. पांडवांचे अमात्य आमच्या समोर होते, पण त्यांच्या समवेत आत प्रवेश करणं आम्हा तिघांनाही प्रशस्त वाटलं नाही. आम्ही कुरुयोद्धे होतो, सामान्य आमंत्रित नव्हतो. पण इतक्यात मंडपातून युवराज युधिष्ठिरानं आम्हाला पाहिलं आणि तो तत्परतेनं प्रवेशद्वाराबाहेर आला. पुढे होऊन अश्वत्थामाचा हात त्यानं जिव्हाळ्यानं आपल्या हाती घेतला. दुर्योधनाकडे पाहत तो म्हणाला, आर्या, युवराजनी भानुमतींना नाही आणलंस? दुर्योधन काहीच बोलला नाही. शेवटी युधिष्ठिरानं माझ्याकडं पाहिलं. मला पाहताच तो दचकला. त्यानं आपली दृष्टी माझ्या पायावरच खिळवली. सर्व स्तब्ध उभे राहिले. शांततेचा भंग करीत अश्वत्थामानं त्याला विचारलं, युधिष्ठिरा, यज्ञाची सर्व तयारी यथासांग झाली आहे ना? होय गुरुपुत्रा, आम्ही मार्गप्रतीक्षा करतो आहे ती यज्ञाच्या मुख्य यज्ञवेत्याची. यज्ञवेत्ता कोण आहे? श्रीकृष्ण. युधिष्ठिर माझ्या पायाकडे पाहतच त्याला म्हणाला. त्याच्या कपाळावर आठ्यांचं जाळं होतं. मग श्रीकृष्णाचं इंद्रप्रस्थात आगमन होईपर्यंत आम्हाला तुझी ही भव्य राजवस्तू तरी दाखवशील की नाही? आपल्या मस्तकावरच्या शुभ्र वस्त्राची प्रवासात ढिली झालेली हनुवटी खालची गाठ नीट करीत अश्वत्थामा म्हणाला. हो म्हणत युधिष्ठिरानं आपल्या अमात्यांना आम्हाला आत नेण्याचा संकेत केला. माझी आणि युधिष्ठिराची जेव्हा जेव्हा भेट झाली होती तेव्हा तेव्हा कटाक्षानं त्याने माझ्या पायाकडचं निरखून पाहिलं होतं. त्याला असं तर सुचवायचं नव्हतं ना की कर्णा, तुझे स्थान केवळ पायाजवळच आहे, कारण तू सूतपुत्र आहे. अमात्यांसह वर्तमान आम्ही तिघांनी यज्ञमंडपात प्रवेश केला.
आमच्या अगोदर आलेले पितामह महामंत्री विदुर आणि द्रोण त्या मंडपात यज्ञाची व्यवस्था पाहत होते. तो भव्य मंडप देशोदेशींच्या ऋषीमुनींनी अगदी फुलून गेला होता. मला तर क्षणभर आपण एखाद्या आश्रमासमोरच उभे आहोत असं वाटलं. नरेशांच्या बैठकीच्या विभागात असे देशांचे राजे आसनस्थ झाले होते. त्यात कर्कायू, कुंकड, कनकध्वज, दृढधन्वा, जयद्रथ, भोज, नंदक, रोचमान, द्रुपद, सेनाबिंदू, कृतवर्मा आणि शिशुपाल यांसारखे विख्यात राजे होते. पूर्व दिशेला एक भव्य यज्ञकुंड आणि त्या निकटच एक यज्ञवेदी उभी केली होती. कुंडाभोवती नक्षीदार रांगोळी रेखली होती. त्या रांगोळीमागं व्याघ्रचर्म अंथरून ज्येष्ठ ऋषी कुंडाला वलय देऊन बसले होते. त्यांच्या हातात सहज लागतील अशा बेतानं औदुंबर, वल्वज, पिप्पल, वट, आम्र, चंपक, चंदन अशा विविध वृक्षांच्या समिधांचे छोटे छोटे ढीग दिसले. थोड्या कालावधीनंतर त्या समिधा कुंडात अर्पिल्या जाणार होत्या. अर्घ्यासाठी तूप, दूध आणि नद्यांच्या पवित्र जलाने भरून ठेवलेले सुवर्णकुंभ माळवतीच्या प्रकाशकिरणात झळाळू लागले. यज्ञकुंडाच्या पूर्व दिशेला यज्ञवेत्या श्रीकृष्णासाठी मांडलेला सुवर्ण सिंहासन त्याच्या अंगलटीच्या मानानं फार फार भव्य वाटत होता. आम्ही मंडपातून राजवाड्याच्या पायदंडीपर्यंत चालत गेलो. तिथं भीम, अर्जुन आणि नकुल, सहदेव उभे असलेले मला दिसले. अर्जुनाला पाहताच माझ्या स्मृतीचं सरोवर एकाएकी ढवळलं गेलं. आखाड्यातली नीलकमलांची माला आणि स्वयंवरातील धवलकमलांची माला त्याच्याच कंठात पडली होती का? तो केवळ क्षत्रिय होता म्हणून माझ्या मनाच्या धनुष्यावर स्मृतीचे लिप्त बाण चढू लागले. ते एकटक माझ्या कानाकडे पाहत होता, पण माझ्याशी काही बोलावं असं त्याला वाटलं नव्हतं. का वाटावं? एका क्षत्रियानं एका सूतपुत्राशी बोलावेच असा कोणताही सामाजिक संकेत त्याला माहीत नव्हता. गुरुपुत्र म्हणून अश्वत्थामाला त्यानं आदरानं वंदन केलं. भीम दुर्योधनाकडे पाहत होता. भीमाला जणू वाटत होतं की सर्वांना पायाखाली चिरडण्यासाठीच आपण जन्माला आलो आहोत. जवळच उभे असलेले पांडवांचे 5 पुत्र आश्चर्याने हे सारं पाहत होते. अर्जुना, अरे त्या कर्णाच्या कानाकडं एवढं एकटक काय निरखून पाहतोस? त्याची कुंडलं जन्मजात आहेत. असा तुझा नीलवर्ण जन्मजात आहे. तशी अश्वत्थामा हसत राजवाड्याच्या पहिल्या पायदंडीवर पाय टाकत म्हणाला. तो नेहमीच स्वतःभोवती प्रसन्नता ठेवण्याचा यत्न करीत असे. त्या उत्तुंग राजवस्तूवर एखादी दृष्टी टाकावी म्हणून वरच्या शिखराच्या दिशेने मी हळूच मान वर उचलली. वरच्या शुभ्र पाषाणाच्या पसरट सौंद्याच्या तळपत्या कठाड्याला डावा तळहात टेकून उभी असलेली शुभ्र वस्त्र परिधान केलेली एक स्त्री मला दिसली. मंदिरातल्या देवतेच्या मूर्तीसारखी ती निश्चल उभी होती. तिच्या उजव्या हातात काहीतरी पिवळ्या धाग्यासारख्या अस्पष्ट दिसत होतं. माझी आणि तिची दृष्टी भेट होताच मात्र ती मूर्ती क्षणभर हलली. सौदावरून लगबगीनं आपल्या कक्षात जाण्याच्या प्रयत्नात त्या स्त्रीच्या हातातील वस्तू एकाएकी सुटली आणि गरगरत खाली येत नेमकी माझ्या पायावर पडली. सर्वांनी आश्चर्यानं माझ्या पायाकडे दृष्टी वळविली. दुर्योधन ती वस्तू उचलण्यासाठी पुढं झाला, पण त्याला मी ती संधी दिली नाही. मीच खाली वाकून ती हळूच वर उचलली. अतिशय नाजूक आणि सूक्ष्म दुव्याचं बालकाच्या हातात बांधायचं ते एक सोनेरी हस्तभूषण होतं. राजवाड्यावर कुणाचाही पुत्र इतका लहान नसताना ते राजपुत्रांनी हाती बांधायचं हस्तभूषण त्या स्त्रीनं कुणासाठी करून घेतलं असावं असा विचार करीत ते मी अमात्यांच्या हाती दिलं. मी क्षणभर परत सौंदाकडं पाहिलं. तिनं कुणीच नव्हतं. तो शुभ्र पाषाणांचा उंच सौध सूर्यशलकात तसा तळपळत होता. आम्ही राजवाड्याच्या पायदंड्यात चढू लागलो, पण माझ्या डोळ्यांसमोर ते हस्तभूषण काही केल्या जाईना. पायदंड्यात चढताच मी अमात्यांना विचारलं,
मगा सौदावर उभ्या त्या कोण? राजमाता कुंती देवी.